रेल्वे यावर्षी प्रवाशांच्या सुविधांवर 1000 ते 1200 कोटी रुपये खर्च करणार आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये खर्च 80% अधिक असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली। यंदा मुंबईतील 122 प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य पश्चिम रेल्वेने ठेवले आहे। कुलाबा ते सिप्स मेट्रो 3 मार्गिकेच्या बीकेसी ते कफ परेड या दुसऱ्या टप्प्यातील मार्गाचं काम 92.7% पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे हा टप्पा एप्रिलमध्ये प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे। गेल्या 5 वर्षात बेस्टनं आयुर्मान संपुष्टात आलेल्या तब्बल 2160 बस भंगारात काढल्या। नॉन एसी 700 बस नोव्हेंबरपर्यंत टप्प्याटप्प्यानं भंगारात काढल्या जाणार आहेत आणि त्यामुळे बेस्ट उपक्रम बंद होणार का अशी भीती सर्वसामान्य प्रवाशांना वाटते। पनवेल आगारात शिवशाही बस बंद झाल्यानं सद्यस्थितीमध्ये अनेक मार्गावर लालपरी धावतात। पनवेल आगारामध्ये या अगोदर महाड, माणगाव, अलिबाग आणि पेणसाठी 7 शिवशाही बस होत्या। मात्र सद्यस्थितीमध्ये पनवेल आगारात एकही शिवशाही बस नाहीये। वंदे भारत रेल्वे सेवा लवकरच जळगावकरांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे। मुंबई आणि पुण्यासह ही रेल्वेगाडी भुसावळ आणि जळगावात थांबा घेण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं हिरवा कंदील दिला आहे। त्यामुळे आता जळगावकरांना 5 ते 7 तासात पुण्याचा प्रवास पूर्ण करता येणार आहे। सोलापूर विभागातून धावणाऱ्या 44 गाड्यांचा वेग ताशी 20 किलोमीटरनं वाढणार आहे। धावणाऱ्या गाड्यांचा 110 पासून 130 किलोमीटर ताशी वेग करण्यासंदर्भात प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचण्यात मदत होणार आहे। विनापरवाना वृक्षतोड थांबवण्यासाठी शासनानं वृक्षतोडीचे नियम कडक केलेले आहेत। परवानगी न घेता वृक्षतोड केल्यास 1 लाख रुपयांचा दंड होणार आहे। याशिवाय गुन्हा देखील दाखल केला जाणार आहे। आपलं सरकार वेब पोर्टल अधिक सक्षम अद्ययावत करून नव्या स्वरूपात तयार करा असे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिलेत। नागरिकांना जलद माहिती उपलब्ध होण्यासाठी आपलं सरकारचं ॲप तयार करून या सुविधा मोबाईलवर उपलब्ध होतील या दृष्टीनं नियोजन करा अशा सूचना केल्या। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह नागपूर शिर्डी विमानतळांची कामं दिलेल्या मुदतीमध्ये गतीनं पूर्ण करावीत अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्यात। वाडवड बंदर केंद्र आणि राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रकल्प आहे। देशातील सर्वात मोठी व्यापारी वाहतूक या ठिकाणाहून होणार आहे असं फडणवीसांनी सांगितलं। रेल्वे बोर्डाच्या नव्या नियमानुसार मेल एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना 4 जनरल डबे जोडण्यात येणार आहेत। त्यामुळे पुणे रेल्वे विभागातून सुटणाऱ्या सर्व एक्सप्रेस गाड्यांना फेब्रुवारी अखेरपर्यंत डबे जोडण्याचं काम पूर्ण होणार आहे। त्यामुळे ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांना जागा मिळणार असून त्यांची सोय होणार आहे। कोकणातील एक्सप्रेस बंद करून आता उत्तर प्रदेशातील गाडी चालवण्याचा घाट घातलाय। दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली असून त्यावेळेमध्ये आता कायमस्वरूपी दादर गोरखपूर रेल्वे गाडी चालवण्यात येणार आहे। दादरवरून थेट रत्नागिरीला जाणारी रद्द केलेली रेल्वे गाडी सुरू करण्याच्या मागणीसाठी प्रवासी एकवटलेत। पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी मार्गिकेचा निगडीतील भक्तिशक्ती चौकापर्यंत विस्तार केला जाणार असून त्याचं काम सुरू झालंय। त्यामुळे मुंबई पुणे महामार्गाच्या परिसरातील चिंचवड, आकुर्डी, निगडी या गावांसह चिखली, तळवडे, संभाजीनगर, शाहूनगर, यमुनानगर प्राधिकरण, रावेत, किवळे आणि मामूड या गावांचीही कनेक्टिव्हिटी वाढणार आहे। म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे 2264 सदनिकांच्या विक्रीसाठी काढलेल्या लॉटरीला सर्वसामान्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे। अखेरच्या दिवसापर्यंत 29,178 अर्ज आलेत तर 19,338 लोकांनी अनामत रक्कम भरून आपला अर्ज अंतिम केलाय। पंतप्रधान आवास योजनेतून आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील नागरिकांसाठी पुणे पालिका 4000 घरं बांधणार आहे। या नव्या योजनेमध्ये शहराच्या बाणेर, कोंढवा, धानोरी आणि हडपसर इथे बाजारभावापेक्षा कमी दरामध्ये घर मिळणार आहे। राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत देशभरात आयुष जिल्हा रुग्णालय उभारून त्याअंतर्गत राज्यात 14 स्वतंत्र आयुष जिल्हा रुग्णालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे। यापैकी अहमदनगर, पुणे आणि नंदुरबार इथे 30 खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचं बांधकाम पूर्ण होऊन रुग्णालयाचं काम सुरू झालंय। राज्यात खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागानं विशेष मोहीम हाती घेतली आहे। यासाठी राज्यभरात जिल्हा स्तरावर पथकांची नियुक्ती करण्याचे आदेश आरोग्य विभागानं दिले आहेत। तपासणी करून आरोग्य सेवा आयुक्तांकडे अहवाल सादर करण्यात येणार असून त्यानंतर रुग्णालयांवर कारवाई केली जाणार आहे। मुंबई महापालिकेच्या सर्व विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांची उपस्थिती नोंदवण्यासाठीची बायोमेट्रिक प्रणाली बंद करण्यात आली असून 1 जानेवारीपासून फेशियल बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्यात आली आहे। नव्या प्रणालीकरता आतापर्यंत 79,815 कामगार कर्मचाऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे। नवी मुंबई शहरातील प्रदूषण कमी व्हावं, हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारावा यासाठी महानगरपालिकेनं डीप क्लिनिंग मोहीम सुरू केली आहे। बेलापूर, वाशी आणि कोपरखैरणे परिसरात हे अभियान राबवून रस्ते, पदपथ आणि बाजूचा परिसर पाण्याचे फवारे मारून स्वच्छ करण्यात आले।
दारूच्या नशेत वाहन चालवून स्वतःसह दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. वर्षभरात कारवाई झालेल्यांच्या संख्येमध्ये 4 पटीनं वाढ झाल्याचं समोर आलंय. 2024 मध्ये हा आकडा 9,287 वर गेला असून 2023 मध्ये तो आकडा 2,500 होता. राणीची बाग येथील पर्यटकांकडून जमा होणारा महसूल काहीसा घटल्याचं चित्र असलं तरी 3 महिन्यात ती तूट भरून निघेल. तसंच महसूल अधिक वाढवण्यासाठी येत्या मार्च महिन्यापर्यंत राणी बागेमध्ये सिंह आणला जाईल अशी माहिती प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉक्टर संजय त्रिपाठी यांनी दिली आहे. मुंबई महानगरातील हवेची गुणवत्ता सुधारल्यानं भायखळा बोरिवली या भागांमध्ये बांधकामांवर लावण्यात आलेली बंदी हटवण्यात आल्याची माहिती पालिका अध्यक्षांनी दिली आहे. मात्र वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या प्रकल्पांवर निर्बंध लावणार असल्याचा इशारा पालिका आयुक्तांनी दिलाय. दादर येथील शिवाजी पार्क मैदानातील धुळीबाबत नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन येत्या 15 दिवसात महानगरपालिकेनं तातडीनं निर्णय घ्यावा आणि कार्यवाहीला सुरुवात करावी असे आदेश कदम यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसंच 15 दिवसात पालिकेनं कोणतीही कार्यवाही न केल्यास त्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्णय घेईल असंही सांगण्यात आलं. बेस्ट उपक्रमाची दुर्दशा झाली असून गेल्या 15 दिवसांपासून या संस्थेला कुणीही वाली नाहीये. बेस्ट उपक्रमाचे माजी महाव्यवस्थापक यांनी एकतर्फी पदभार सोडल्यामुळे अद्याप नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही आणि त्यामुळे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे सध्या या पदाचा कार्यभार सोपवण्यात आलाय. पुण्यामध्ये आरोग्य सुविधेसाठी दिला जाणारा 7.5 कोटींचा निधी पालिकेकडे पडू नये. कोरोना काळात रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून हा निधी दिला गेला होता. मात्र अजूनही निधी तसाच बँक खात्यामध्ये पडून आहे. समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवण्याचा निरीक्षारीकरण प्रकल्प पुनरुज्जीत होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्यामुळे ही प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. मात्र प्रकल्पाला गती देण्याचे आदेश नुकतेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिले. नॅक मूल्यांकनाबाबतची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अद्ययावत न करणारी महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांना कारवाईला सामोरं जाऊ लागू शकतं. महाविद्यालय उच्च शिक्षण संस्थांनी 15 जानेवारीपर्यंत माहिती अद्ययावत न केल्यास प्रथम वर्षाच्या प्रवेशावर निर्बंध घालण्याचा इशारा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं दिला. गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या पीओपी मूर्तीबंदीला अखेर मुहूर्त मिळाला असून येत्या माघी गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींना बंदी घालण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. तसंच घरगुती गणेश मूर्ती देखील यंदा पर्यावरणपूरकच असावी असेही निर्बंध घालण्यात आले. बेकायदा धंदे, गुंडगिरी तसंच जमिनीवरील ताब्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. गुंडांनी सामान्यांना त्रास दिल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. कायद्याचं पालन करा अन्यथा शहर सोडून जा असा कडक इशारा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलाय. मुंबईत लेप्टोस्पायरोसिसची लागण झालेल्या लोकांच्या संख्येत 45% घट झाली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार कमी पाणी साचणं, प्रतिबंधासाठी औषधांचं वितरण इत्यादीमुळे गेल्या वर्षी संक्रमित लोकांची संख्या कमी झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 2024 या वर्षात 8 टन सोनं खरेदी करून एक नवीन विक्रम केलाय. यासह भारताचा एकूण सोन्याचा साठा 876 टनावर पोहोचलाय. भारताचा सोन्याचा साठा सध्या सरासरीपेक्षा कैक पटीनं जास्त आहे. महागाईच्या काळात सोनं खरेदी करणं आर्थिकदृष्ट्या चांगलं मानलं जातं. HMPV विषाणूमुळे घाबरण्याची गरज नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री नड्डा यांनी सांगितलेलं आहे. तसंच हा नवीन विषाणू नाही, 2001 मध्ये हा पहिल्यांदा आढळला होता. सरकार यासाठी तयार असून आवश्यक ती सर्व पावलं उचलली जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. देशात HMPVचे रुग्ण आढळले असल्यानं पुणे महापालिकेनं आरोग्य यंत्रणा सतर्क करत उपाययोजना सुरू केल्यात. रुग्णांच्या उपचारासाठी नायडू सांसर्गिक रुग्णालयामध्ये 50 खाटांचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार केलाय. राज्यात HMPV या विषाणूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाहीये असं आरोग्य विभागानं स्पष्ट केलंय. दरम्यान HMPV बाबत दक्षतेसह सर्दी खोकल्याच्या रुग्णांच्या सर्वेक्षणाचं पाऊल आरोग्य विभागानं उचललंय. पुण्यामध्ये HMPV रोखण्यासाठी पालिकेकडून खबरदारी घेण्यात येते. हॉस्पिटल बेड राखीव ठेवण्याच्या हालचाली सुरू असून आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे. नाशिकच्या लासलगाव बाजारामध्ये लाल कांद्याच्या दरात सुधारणा होत आहे. बाजारात लाल कांद्याला कमीत कमी 1100 रुपये तर सरासरी 2500 रुपये दर मिळाला. मात्र दुसरीकडे सोलापूर बाजारात सरासरी फक्त 1900 रुपये दर मिळाला. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक मोठा दावा केला. येत्या काही दिवसात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआय छापा टाकला जाणार असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला. सविस्तर बातमी पाहूयात. पालघरमध्ये राहणारे अनेक जण हे मुंबईमध्ये कामासाठी येतात. या पालघरमधील प्रवाशांची भिस्त असते ती लोकल आणि गुजरातमधून येणाऱ्या ट्रेनवर. अशातच वलसाड फास्ट पॅसेंजरचे डबे डबल डेकर डबे बदलून सिंगल डेकर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाल्याचं दिसून आलंय. बहुतांश प्रवाशांना उभ्यानं गर्दीत प्रवास करावा लागला.
गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या वलसाड एक्सप्रेस या ट्रेनचे डबल डेकर डबे आजपासून रद्द करण्यात आले आहेत। त्यामुळे पालघरमधल्या रेल्वे प्रवाशांना मुंबईकडे येण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास धोकादायक पद्धतीनं करावा लागतोय। लोकलची कमतरता असल्यानं पहाटेच्या सुमारास पालघरमधील हजारो विद्यार्थी आणि चाकरमानी याच वलसाड एक्सप्रेस डबल डेकरनं प्रवास करत होते। मात्र पश्चिम रेल्वेनं हे डबल डेकरचे डबे रद्द केल्यानं सध्या वलसाड एक्सप्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसतेय। पालघरमधील चाकरमानी आणि विद्यार्थ्यांना ट्रेनला लटकून शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय। पालघरपर्यंत काही लोकल धावत असल्या तरी अनेकदा इथल्या प्रवाशांची भिस्त असते ती गुजरातवरून येणाऱ्या रेल्वेवरतीच। अशातच वलसाड एक्सप्रेस या ट्रेनचे डबल डेकरचे डबे रद्द झाल्यामुळे प्रवाशांना त्याचा फटका बसतोय। त्यामुळे लोकलच्या फेऱ्या वाढवण्याबरोबरच वलसाड एक्सप्रेस या ट्रेनचे डबल डेकरचे डबे पूर्ववत करावेत अशी मागणी जोर धरतेय। मुंबईच्या हॉटेल ताज जवळ एकाच नंबरच्या दोन एकसारख्या गाड्या सापडल्यानं एकच खळबळ उडाली। एकसारख्या नंबर प्लेट असलेल्या दोन कार आढळून आल्यानं अनेक तर्कवितर्क लावण्यात आले। मूळ कारच्या नंबर प्लेटच्या मालकांनी ताज हॉटेलच्या बाहेरच्या परिसरातून ही कार पकडली। मुंबईच्या हॉटेल ताज जवळ उभ्या असलेल्या या दोन कारचे नंबर प्लेट जरा निरखून पहा। या दोन्ही कारचे नंबर सेम टू सेमच आहेत। मूळ कारच्या नंबर प्लेटच्या मालकांनी ताज हॉटेलच्या बाहेरच्या परिसरातून ही कार पकडली। डुप्लिकेट नंबरच्या कारच्या चालक वाहतुकीचे नियम मोडत असताना त्यापोटी दंडाचा भुर्दंड मात्र खऱ्या कारच्या चालकाला भरावा लागत होता। दरम्यान डुप्लिकेट नंबर लावणाऱ्या कारच्या चालकानं कारवरील कर्ज फेडण्यास सक्षम नसल्यामुळे हा प्रताप केल्याची माहिती समोर येते। 6-7 महीने से हमको फाइन आ रहा है, टोल कटता है और ये ट्रैफिक पुलिस जो फाइन मारते हैं ये। मूळ कारचा क्रमांक MH01EE2388 असा असून डुप्लिकेट नंबर प्लेट असलेल्या कारच्या चालकाचा कारचा क्रमांक MH01EE2383 असा असल्यामुळे त्याने शेवटी 3चं 8 मध्ये रूपांतर केलं। कुलाबा पोलीस या प्रकरणाचा तपास सध्या करतायत। गेल्या पंधरवड्यापासून वाढलेली थंडी, ढगाळ वातावरणानं भाजीपाला उत्पादनात वाढ झाली आणि यामुळे सर्वच भाजीपाल्याचे दर 30 ते 40 रुपये किलोपर्यंत घसरलेत। तर शेवग्याचे दर 250 रुपये किलोवर असून लसणाचे दर 300 ते 350 रुपये किलो इतके आहेत। सीसीआयच्या माध्यमातून भुसावळ तालुक्यातील कुर्हा कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले। या ठिकाणी महिन्याभरात फक्त 8500 क्विंटल कापूस खरेदी झाले। हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्यानं सीसीआय केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील हणे बंदरात एकाच मासेमारी बोटीला 3.5 लाखांचे मासे मिळाल्यानं समाधान व्यक्त होत आहे। हणे बंदरातील मच्छीमारांना गेले काही दिवस दुष्काळाला सामोरं जावं लागत असतानाच बाकुळ माशांची आवक सुरू झाल्यानं दिलासा मिळालाय। जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत 78 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पुरवण्यात आलेली औषधं निकृष्ट दर्जाची आणि बोगस खरेदी केल्याचा आरोप होता। या संदर्भात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगानं समिती गठीत करण्यात आली होती। त्यातच 78 प्राथमिक आरोग्य केंद्रातील 4ही कंपन्यांचा औषधी साठा परत मागवला असून पुरवठादाराला परत करण्यात येणार आहे। भिवंडीमध्ये चोरीला गेलेला मुद्देमाल गुन्हेगारांकडून जप्त करून पोलिसांनी तो नागरिकांना परत केलाय। 6 पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेले 1,45,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल 246 नागरिकांना परत करण्यात आलाय। कर्जतमधील एनडी स्टुडिओचं अद्ययावतीकरण करून तिथे व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीनं त्या क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करावा अशा सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केल्या। स्टुडिओची आर्थिक सक्षमता अधिक वाढवता येईल यासाठी त्यांनी संबंधितांना सूचना केल्या। राज्यातील 30 जिल्ह्यामध्ये पाणलोट गावातील पाणलोट यात्रा सुरू केलेली आहे। सोलापूर जिल्ह्यातील माढा, कुर्डुवाडी, मंगळवेढा आणि सांगोला या 4 तालुक्यामध्ये उपक्रम राबवण्यात येणार आहे।